Welcome student. We start new point is a mitosis. A pair of each type of chromosome is present in 2n condition, whereas a single chromosome of each type of is present in a n condition, and their structure is like the one shown in figure uh, on a screen. बघा या ठिकाणी 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते, तर n अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एक एकच गुणसूत्र त्या ठिकाणी असते. हे आपल्याला शेजारच्या आकृतीवरून त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊ शकतं. हे मायटोसिस. सेकंड पॉइंट इज मायटोसिस. Somatic cell and stem cell divided by mitosis. Mitosis is completed through two main steps. Those two steps are cryokinesis and cytokinesis. Cryokinesis is a nuclear division and cytokinesis is a cytoplasmic division. Cryokinesis is completed through 4 steps. One of them is a prophase, second is a metaphase, third is anaphase, fourth is a telophase. बघा या ठिकाणी मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन. कायिक पेशी आणि मूल पेशी, सोमॅटिक सेल अँड स्टीम सेल या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. ते 2 टप्पे म्हणजे प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन, त्याला आणि दुसरं जे आहे परिकल विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन. अशा 2 टप्प्यामध्ये हे सूत्री विभाजन या ठिकाणी पूर्ण होत असतं. याच्यामधलं जे आहे पहिलं प्रकल विभाजन, याचे 4 टप्पे झालेले आहेत. त्यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो आहे पूर्व अवस्था, दुसरा आहे मध्य अवस्था, तिसरा आहे पश्च अवस्था आणि चौथा आहे टेलोफेज अंत्यावस्था. बघा या ठिकाणी पहिला जो आहे प्रोफेज. इन अ प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक अ क्रोमोझोम्स स्टार्ट्स. बघा याच्यामध्ये प्रकल विभाजनामध्ये पूर्व अवस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन त्या ठिकाणी होतं. फोल्डिंग कंडेन्सेशन त्या ठिकाणी होतं. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड दे स्टार्ट टू अपीयर अलॉंग विथ दिअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमाइट्स. सेंट्रोल्स डुप्लिकेट अँड ईच सेंट्रोल मूव्स टू ऑपोजिट पोल्स ऑफ द सेल. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस स्टार्ट टू डिसअपियर. बघा या ठिकाणी हे जे प्रकल विभाजनाचा पहिला टप्पा जो आहे पूर्वावस्था, याच्यामध्ये नाजूक धाग्यासारखी प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन त्या ठिकाणी होतं. म्हणजे या ठिकाणी अत्यंत नाजूक धागे जे आहेत त्याचं ते म्हणजे प्रत्येक जे आहे गुणसूत्र त्याचं वलीभवन त्या ठिकाणी होतं. त्यामुळं ते आखूड व जाड होऊन त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. त्यामध्ये ताराकेंद्र जे असतं हे द्विगुणित त्या ठिकाणी होतं. प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवाला जाते आणि केंद्राकावरण आणि केंद्रिका
त्या ठिकाणी डिसअपिअर व्हायला, नाहीसे व्हायला काय होते, सुरुवात होते. म्हणजे अशा प्रकारे ही पूर्वावस्था जी आहे या ठिकाणी पूर्ण होते. दुसरी आहे मध्य अवस्था, मेटाफेज. न्यूक्लियर मेम्ब्रेन completely disappears in metaphase. Chromosomes complete their condensation and become clearly visible along with their sister chromides. All chromosomes are arranged parallel to equatorial plane. This means central plane of this cell. Special type of flexible protein fibers like a spindle fibers are formed between centromere of each chromosomes and both centrioles. बघा या ठिकाणी जी मध्य अवस्था आहे मेटाफेज, याच्यामध्ये काय होतं, मध्य अवस्थेमध्ये केंद्रकावरण जे आहे या ठिकाणी मध्य अवस्था या ठिकाणी आहे बघा. ही मध्य अवस्था, याच्यामध्ये केंद्रकावरण जे असतं हे पूर्णपणे नाहीसं होतं. या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्राचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलात समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू म्हणजे सेंट्रीम्युअर या दरम्यान विशेष अशा लवचिक प्रथिनांचे धागे तर्कतंतू त्या ठिकाणी तयार होतात. अशा प्रकारे ही जी मध्य अवस्था आहे ही मध्य अवस्था पूर्ण होते. तिसरी अवस्था जी आहे पश्चावस्था, ॲनाफेज. In anaphase, centromeres split and thereby sister chromides of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fibers. Separated sister chromides are called as daughter chromosomes. Chromosomes being pulled appear like a bunch of bananas. In this way, each set of chromosomes reach at two opposite poles of the cell. I may repeat. Anaphase. In anaphase, centromeres split and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fibers. Separated sister chromatids are called as daughter chromosomes. Chromosomes being pulled appear like a bunch of bananas. In this way, each set of chromosomes reach at two opposite poles of the cell. बघा याच्यामध्ये या तिसऱ्या अवस्थेमध्ये पश्चावस्थामध्ये त्या धाग्याच्या मदतीनं गुणसूत्रबिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्र डॉटर क्रोमोझोम्स असं या ठिकाणी म्हटलं जातं. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्राचे दोन दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचवले जातात. अनाफेज
पच्यावस्था या ठिकाणी आपल्याला ही अवस्था. चौथी अवस्था जी आहे टेलोफेज म्हणजे अंत्यावस्था. द क्रोमोझोम्स विच हॅव reached at opposite poles of the cell now start decondense, due to which they again become thread-like thin and invisible. The chromosomes which have reached at opposite poles of the cell now start to decondense, to which they again become thread-like thin and invisible. Nuclear membrane is formed around each set of chromosomes reached at poles. Thus, two daughter nuclei are formed in a cell. Nucleus also appears in each daughter nucleus. Spindle fibers completely disappear. बघा या अंत्यावस्थेमध्ये टेलोफेजमध्ये अंत अवस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना या ठिकाणी प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज अंत्यावस्था. याच्यामध्ये काय होतं, अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचवलेली गुणसूत्रे आता उलगडतात. त्यामुळं ती नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्राच्या संचाभोवती केंद्रकावरण त्या ठिकाणी तयार होते. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके डॉटर न्यूक्ली त्या ठिकाणी तयार होतात. जन्य केंद्रकामध्ये केंद्रिकासुद्धा दिसू लागतात आणि जे तर्कतंतू जे असतात त्या ठिकाणी ते पूर्णपणे नाहीसे होतात. अशा तऱ्हेने या ठिकाणी हे प्रकाल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन त्या ठिकाणी सुरू होते. इन दिस वे क्रायोकायनेसिस completed and cytokinesis begin. The cytoplasm divides by cytokinesis and two new cell and two new cells are formed, which are called a daughter cell. In this process, a notch is formed at the equatorial plane of the cell, which depends gradually, and thereby two new cells are formed. However, in case of plant cell, instead of the notch, a cell plate is formed exactly along midline of the cell, and thus cytokinesis is completed. परिकल विभाजन ज्यावेळेस पेशी द्रव्याचं होतं त्याचं विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात, त्यांना जन्यपेशी असं म्हणतात. म्हणजे परिकल विभाजनाने पेशी द्रव्याचं विभाजन होऊन त्या ठिकाणी दोन नवीन पेशी काय होतात, तयार होतात. ज्यांना जन्यपेशी असं म्हणतात. या प्रक्रियेत पेशीच्या विषुवृत्तीय प्रतलात समांतर एक अशी खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी त्या ठिकाणी तयार होतात.
वनस्पती पेशीमध्ये मात्र खास तयार न होता पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल सेल प्लेट तयार होऊन परिकल विभाजन त्या ठिकाणी पूर्ण होतं. मायटोसिस इज अ इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. बिसाइड it is necessary for restoration of emaciated body, wound healing, formation of blood cell, etc. बघा, सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी इत्यादी कारणांसाठी सूत्री विभाजन अत्यंत आवश्यक आहे. परिकल विभाजन, सायटोकायनेसिस. द सायटोप्लाझम divides by cytokinesis and two new cells are formed which are called as daughter cells. In this process, a notch is formed at the equatorial plane of the cell, which depends gradually, and thereby two new cells are formed. However, in case of plant cell, instead of the notch, a cell plate is formed exactly along midline of the cell and the cytokinesis is completed. बघा, याच्यामध्ये सायटोकायनेसिस म्हणजे परिकल विभाजन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आपण याला आपण परिकल विभाजन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. याच्यामध्ये काय होतं, पेशी द्रव्याचं विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात, ज्यांना जन्यपेशी, डॉटर सेल असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. या प्रक्रियेत पेशीच्या विषुवतीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी तयार होतात. वनस्पती पेशीमध्ये मात्र खाच तयार न होता पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल त्या ठिकाणी तयार होऊन परिकल विभाजन त्या ठिकाणी तयार होते. या ठिकाणी मध्यभागी या ठिकाणी ही खाच तयार व्हायलेली मध्यभागी, आणि ही खाच तयार होऊन ती खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी त्या ठिकाणी तयार होतात. वनस्पती पेशीमध्ये मात्र खाच तयार न होता पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल तयार होऊन परिकल विभाजन त्या ठिकाणी पूर्ण होतं. मायटोसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. बिसाइड इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ emaciated body, wound healing, formation of blood cell, etc. बघा, सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी इत्यादी कारणासाठी सूत्री विभाजन आवश्यक आहे, की ज्याच्यामुळं शरीराची झीज भरून काढली जाते. जखम झाल्यानंतर ती जखम भरून येण्यासाठी हे परिकल विभाजन पेशीचं होणं गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तपेशी असतात त्या रक्तपेशी तयार करण्यासाठी सुद्धा हे परिकल विभाजन अत्यंत आवश्यक आहे.
Second point is meiosis, अर्धसूत्री विभाजन. Meiosis complete in two parts. Meiosis part 1 and meiosis part 2. Meiosis is completed through two stages. Those two stages are meiosis part 1 and meiosis second. In meiosis first, recombination or crossing over occur between homologous chromosomes, and thereafter those homologous chromosomes, not a sister chromatids, are divided into two groups, and thus two haploid cells are formed. बघा, मिओसिस म्हणजे अर्धसूत्री विभाजनामध्ये जी काही प्रक्रिया होतात ते दोन टप्प्याच्या अंतर्गत प्रक्रिया होतात. पहिला टप्पा म्हणजे अर्धसूत्री विभाजन, ज्याला की आपण भाग 1 म्हणू, आणि भाग 2, अशा दोन टप्प्यामध्ये हे अर्धसूत्री विभाजन या ठिकाणी पूर्ण होतं. भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुन्हा संयोग, ज्याला की आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन असं म्हणू शकतो आपण, होते. आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे अर्धगुणसूत्र जोडी नव्हे 2 संचामध्ये विभागली जाऊन 2 एकगुणी पेशी त्या ठिकाणी तयार होतात. Meiosis second is just like a mitosis. In this stage, the two haploid daughter cells formed in a meiosis 1 undergo division by separation of recombined sister chromatids, and 4 haploid daughter cells are formed. Process of gamete production and spore formation occurs by meiosis. In this type of cell division, 4 haploid N daughter cells are formed from one diploid 2N cell. During this cell division, crossing over occurs between the homologous chromosomes, and thereby genetic recombination occurs. Due to this, all the 4 daughter cells are genetically different from parent cell and from each other too. बघा, या ठिकाणी अर्धगुणसूत्री विभाजनाचा भाग 2
हा सूत्री विभाजनासारखाच असतो. यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या एक गुणी पेशीतील पुन्हा संयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात. त्यापासून 4 एक गुणी पेशी तयार होतात. युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धगुणसूत्री विभाजनाने पूर्ण होते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एक द्विगुणित म्हणजे 2n पेशीपासून 4 एकगुणित म्हणजेच हेप्लॉइड्स पेशी तयार होतात. या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रामध्ये पारगती होऊन जनुकांचे पुन्हा संयोग त्या ठिकाणी होतं. यामुळे तयार होणाऱ्या चारही जन्यपेशी किंवा नवजात पेशी जनुकीयदृष्ट्या जनक पेशीपेक्षा आणि एकमेकापेक्षा त्या ठिकाणी त्या वेगळ्या असतात. डबल आहे का या ठिकाणी? अर्धगुणसूत्री विभाजनचा जो भाग 2 आहे हा सूत्री विभाजनासारखाच असतो. यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एकगुणी पेशीतील पुन्हा संयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात व त्यापासून 4 एकगुणी पेशी त्या ठिकाणी तयार होतात. युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने त्या ठिकाणी पूर्ण होते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एक द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी त्या ठिकाणी तयार होतात. या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रामध्ये पारगती होऊन जनुकांचे पुन्हा संयोग त्या ठिकाणी होते. यामुळे तयार होणाऱ्या चारही जन्यपेशी नवजात पेशी जनुकीयदृष्ट्या जनक पेशीपेक्षा आणि एकमेकापेक्षा त्या ठिकाणी त्या वेगळ्या असतात. या ठिकाणी एक प्रयोग करून बघायला सांगितलं आहे. ट्राय दिस. आपण या ठिकाणी एक प्रयोग करून पाहायचा आहे. त्यासाठी काही साहित्य घ्यायला सांगितलं आहे. ऑपरेटर्स, कोनिकल फ्लास्क, ग्लास स्लाइड्स, कवर स्लिप, फोर्सेप्स, कंपाउंड माइक्रोस्कोप, वॉच ग्लास, etc. Materials given: a medium size onion, iodine solution. Procedure: take a medium size onion, keep it in a conical flask filled with the water in such a way that the roots of onion will be in contact with water. Observe this root of onion after 4 to 5 days. Cut the tips of some of the roots and put them in a watch glass. Pour some drop of iodine in watch glass. Take one of the root tip on glass slide, press it with the help of forceps and 1 to 2 drops of water and carefully place cover slip over it in such a way that air will not be trapped between. Observe the prepared glass slide under the compound microscope. Which phase of cell division did you observe? Sketch
its figure. Various phases of cell division occurring in root tips of onion are shown in uh, figure on a screen. Which one of those could you see in the slide? बघा या ठिकाणी एक प्रयोग करून बघायला सांगितलं आहे. प्रयोग सोपा आहे. त्यासाठी साहित्य आपणास काय काय घ्यायचं आहे ते लक्षात घ्या. एक चंचू पात्र घ्यायचं आहे, काचपट्टी घ्यायची, आच्छादन काच घ्यायची, चिमटा घ्यायचा, संयुक्त सूक्ष्मदर्शी घ्यायची, वाज ग्लास घ्यायचा. हे एवढं साहित्य घ्यायचं. पदार्थ मध्यम आकाराचा कांदा, आयोडीनचे द्रावण इत्यादी. बघा कृती कशी करायची ते लक्षात घ्या व्यवस्थित. एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा. पाणी भरलेल्या चंचू पात्रात अशा प्रकारे ठेवायचं की कांद्याचा मुळाकडील भाग पाण्याला स्पर्श करेल. 4 ते 5 दिवसानंतर कांद्याच्या मुळाचं निरीक्षण करायचं आहे. 4 ते 5 दिवसानंतर यापैकी काही मुळांचा टोकाकडील भाग कापून वाज ग्लासमध्ये घ्यायचा आहे. त्यात आयोडीनच्या द्रावणाची काही थेंब टाकायचे. 5 मिनिटानंतर त्यातील एक मुळाचा भाग काचपट्टीवर घेऊन आपण जे फोरशिप घेतलेला आहे चिमटा, त्या चिमट्याच्या साहाय्याने थोडं दाबायचं. मुळाचा काही भाग थोडा दाबायचा. त्यानंतर पाण्याचे 1 ते 2 थेंब घेऊन आच्छादन काच काळजीपूर्वक अशी आच्छादा की त्यामध्ये हवा राहणार नाही. आता तयार झालेल्या काचपट्टीचे संयुक्त सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करायचे आहे. पेशी विभाजनाची कोणती अवस्था आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. बघा या ठिकाणी या स्क्रीनवर मुळाच्या टोकाकडील भागाचे पेशीचे सूत्रविभाजनाचे टप्पे इथं दाखवलेले आहेत. फेज ऑफ मायटोसिस इन ऑनियन रूट टिप. तर या ठिकाणी कांद्याच्या मुळामधील सूत्री विभाजन टप्पे या ठिकाणी दाखवलेले आहेत. कांद्याच्या मुळामधील सूत्री विभाजनावरील टप्पे या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी आपला हा पार्ट संपलेला आहे. कंप्लीट द सेकंड चॅप्टर.